नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग, का कमलकंदा आणि दर्दुरी नांदणूक एके चिखरी परिपरागो सेविजे भ्रमरी जवळीला चिखलूची उरे. ज्ञानेश्वरीतील अध्याय 9 ओवी क्रमांक 58. कमलकंद म्हणजे कमळाच्या फुलांचा गड्डा किंवा कांदा आणि दर्दूर म्हणजे बेडूक. कमळ आणि बेडूक यांची वस्ती एकाच ठिकाणी म्हणजे तळ्यामध्ये असते. पण कमळातील परागात असलेला मध दूरचे भुंगे येऊन सेवन करून जातात. मात्र जवळच असलेल्या बेडकाच्या वाट्याला चिखल शिल्लक राहतो. असा या ओवीचा भावार्थ आहे. श्रीराम म्हणजे सर्वांच्या हृदयामध्ये असलेल्या सुखांचा आराम. पण अडाणी लोक त्याला ओळखत नाहीत आणि विनाकारणच विषय सुखाची इच्छा बाळगतात. वास्तविक आत्मज्ञान हे हृदयाच्या गाभाऱ्यात असतं. त्याचं ज्ञान झालं म्हणजे मन सुखानं अगदी मोहरून निघतं. पण बिचाऱ्या संसारी जीवांचं लक्ष तिकडे जातच नाही. आता हा मुद्दा उलगडून सांगण्यासाठी ज्ञानेश्वरांनी रोजच्या व्यवहारातले सुरेख दाखले दिले आहेत. गोचिड गायीच्या कासेला चिकटलेली असते. अगदी जवळ कातडीच्या पातळशा पडद्याआड दूध असतं. ते पवित्र आणि गोड असतं. पण ते दूध न पिता गोचिड रक्ताचं शोषण करीत असतं. दुर्दैवी माणसाच्या घरी जमिनीवर हजारो मोहरा पुरलेल्या असाव्यात, पण त्याची माहिती नसल्यामुळे त्या कर्मदरिद्री माणसानं उपाशी राहावं, त्यातलाच हा प्रकार आहे. मृगजळ पाहून तोंडातली अमृताची चूळ टाकून द्यावी किंवा चमकणारी शिंप दिसताक्षणी गळ्यात बांधलेला परीस तोडून फेकून द्यावा, ही सारी अडाणीपणाचीच लक्षणं आहेत. आपल्या शरीराचा खोटा अभिमान बाळगणारे लोक स्वतःच्या हृदयात वास करणाऱ्या परमेश्वराला विसरतात आणि संसारातल्या सामान्य सुखामध्ये रमतात. अशा स्थितीत ते परमेश्वरापर्यंत कसे पोहोचणार? मग जन्म आणि मरण यांच्या चक्रातच ते अडकतात. हा विचार स्पष्ट करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी प्रस्तुत दृष्टांत दिला आहे.